यानंतर आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत। गृहनिर्माण धोरणामध्ये टिकाऊ आणि पर्यावरणपूरक घरांवर आता भर दिला जाणार आहे। गिरणी कामगारांसाठी आता 1,00,000 घरं बांधण्यात येणार आहेत। तर मुंबईतल्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे एकनाथ शिंदे यांनी निर्देशही दिलेले आहेत। काल उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक घेतली गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांची। टिकाऊ आणि पर्यावरणपूरक घरांवर भर दिला जाणार असल्याच्या अनुषंगानं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेल्याचं ठरवण्यात आलेलं आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। उमेश, गिरणी कामगारांसाठी 1,00,000 घरं बांधली जाणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय तर घेतला गेलेलाच आहे, मात्र या व्यतिरिक्त सुद्धा काल झालेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमध्ये काही इतरही महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत। उमेश, काय नेमका याचा थेट फायदा होणार आहे राज्यातल्या जनतेला, त्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? अजिंक्य, राज्याचं जे गृहनिर्माण जे हॅलो बोला उमेश, येतोय तुमचा आवाज। नक्की, राज्याचं जे गृहनिर्माण धोरण आहे ते ठरवण्याचं काम जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आणि या योजनेअंतर्गत पाहिलं तर आपण जवळपास 1,00,000 घरं जी आहेत ती गिरणी कामगारांसाठी ते तयार करणार आहेत, अशा प्रकारची माहिती जी आहे ती काल एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। एकूणच राज्यामध्ये खास करून मुंबईमध्ये जे क्लस्टर डेव्हलपमेंट आहे त्यानुसार जर पुनर्विकास केला तर मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती होईल, मुंबईकरांना जास्तीत जास्त घरं मिळतील, अशा प्रकारची योजना जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी काल मांडलेली आहे। आता ती लवकरात लवकर ती कधी इम्प्लिमेंट केली जाते, लवकरात लवकर मुंबईकरांना कधी घरं मिळणार हा प्रश्न नक्कीच असणार आहे। मात्र आता सुरुवात जी आहे ती झालेली आहे असं म्हणता येणार आहे, कारण गिरणी कामगारांचा जर प्रश्न पाहिला तर मुंबईमध्ये अत्यंत गंभीर आहे। आता मी जिथे उभा आहे तो दादर, परळ, लालबाग हा परिसर आहे। आता मी दादरमध्ये उभा आहे, जिथे ज्या मिल्स होत्या त्या मोठ्या प्रमाणात होत्या। या इथे कामगार जे आहेत, मिल्स कामगार, गिरणी कामगार जे मोठ्या प्रमाणात राहत होते, मात्र अद्यापही त्यांना घरं मिळाली नाहीत। मात्र आता एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना आशा ज्या आहेत त्या पल्लवित झालेल्या आहेत। आपण काही लोकांशी, इकडचे जे रहिवासी आहेत त्यांच्याशी बोलू। यांचे जे वडील आहेत ते गिरणी कामगार होते, त्या गिरणी कामगारांना नेमकं काय वाटतं या निर्णयानंतर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, तुमचे वडील होते गिरणी कामगार, अजूनही घराची अपेक्षा पूर्ण झाली नाही, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतलाय, काय म्हणाल थेट उपमुख्यमंत्र्यांना? विनंती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना की तुम्ही जे काही निर्णय घेताय ते निर्णय तुम्ही तडीच न्या। आतापर्यंत काय अनेक वेळा असे निर्णय घेण्यात आले, पण आजही मिल कामगार या सगळ्या सुविधांपासून वंचित आहे। जी त्यांना घरं जी दिलेली आहेत ती पण त्या योग्य ठिकाणी नाही आहेत, तिथे अनेक सुखसोयींची वानवा आहे। तर माझं म्हणणं की एकनाथ शिंदे ना की यापुढे तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते सर्वानुमते आणि ते योग्य आणि ठोस घ्यावेत, ही माझी त्यांना विनंती राहील। पण एक आशा वाटते का, कारण आता नवीन सरकार आले, नवीन सरकारकडे एक नवीन धोरण तयार करण्याचं गृहनिर्माण धोरण, त्यात गिरणी कामगारांना समाविष्ट करण्याचा कुठे प्रयत्न आहे, वाटतं यावेळेस तरी नाही मिळेल? चांगली गोष्ट आहे, धोरणं तयार होत राहतात, प्रत्येक राज्यकर्ते येतात आणि आपापली धोरणं बनवत असतात। पण जर तुम्ही राज्यावर जो कर्जाचा बोज आहे तो जर पाहिलात तुम्ही, तर ही धोरणं कितपर्यंत पुढे नेतील याची शासनता आहे। सर, तुम्ही काय सांगाल, कारण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गिरणी कामगार राहत होते, आता काय परिस्थिती आहे, घरं मिळतील असं वाटतं? दादर, नायगाव, परळ, लालबाग हा मुख्यतः कामगार वस्तीचा भाग आहे। एकनाथ शिंदेंनी जी भूमिका मांडलेली आहे उपमुख्यमंत्र्यांनी, अफोर्डेबल आणि सस्टेनेबल म्हणजेच परवडणारे आणि टिकाऊ घरं, यासाठी एक नवीन गृहनिर्माण धोरण ते तयार करायला सांगतायत। त्यासोबतच 1,00,000 घरं गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवून ते तयार करण्याचं धोरण ते अंमलबजावणी करण्याचे त्यांनी प्रयोजन केलेलं आहे। पण जर तुम्ही बघाल तर ह्या भागामध्ये कोहिनूर मिल असेल, टाटा मिल असेल, इकडच्या कामगारांना अजूनही त्यांची घरं मिळालेली नाही आहेत। आधीची जर तुम्ही धोरणं बघाल तर त्याच्यामध्ये देखील 100% गिरणी कामगारांना घरं मिळालेली नाही आहेत, बरेचसे गिरणी कामगार अजूनही घरांपासून वंचित आहेत। तशाच प्रकारे ही एक स्कीम अजून येता कामा नये एवढीच आमची अपेक्षा आहे। जर धोरण चांगलं असेल, गृहनिर्माण धोरणामुळे जर कामगारांना आणि सामान्य मुंबईकरांना, मराठी माणसाला जर फायदा होणार असेल तर निश्चितच स्वागत आहे। फक्त जी अंमलबजावणी चांगल्या प्रकारे व्हावी हीच आमची अपेक्षा आहे, या माफक अपेक्षा या सरकारकडनं। नक्कीच, तर कुठेतरी घरं मिळणार की नाही मिळणार हा प्रश्न जो आहे तो मुंबईकरांच्या समोर उभा राहिला होता, खास करून गिरणी कामगारांच्या कुटुंबियांसमोर। मात्र आता सरकारने जे पाऊल टाकले त्यावर एक आशा पल्लवित नक्कीच झाल्यात, मात्र त्या आशा पल्लवित झालेल्या असल्या तरी त्या
पोहोचतील का तिथपर्यंत, त्या आशा पूर्ण होतील का, हा देखील प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मात्र नवीन घेतलेल्या निर्णयाचं स्वागत जे आहे ते नागरिकांनी इथं केलेलं पाहायला मिळतं. ठीक आहे उमेश, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि ज्या पद्धतीनं आता हे निर्णय घेतले जात आहेत किंवा ही जी धोरणं आखली जात आहेत याच्या अंमलबजावणीचं काय हेच पाहणं महत्त्वाचं असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.